लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. लाडक्या ताईंनो, आपला विजय झालेला आहे. आपण जिंकलेलो आहोत. बघा, तुम्हाला मी पुरावेसहित दाखवणार आहे. आदितीताई तटकरे मॅडमने स्वतः या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह बोललेलं आहे, रिपोर्टशी बोलले आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा लाडक्या ताईंनो, तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात, आपल्या मागण्या करत आहात. मात्र त्यात जे आहे यश भेटत नव्हतं. मात्र आता आपण थोड्या वेळापूर्वीच आदितीताईला लाईव्ह ऐकल्यानंतर मात्र आपण या ठिकाणी कंटेंट जे आहे करू शकलो. आणि त्यानंतर मात्र मागण्या सांगितल्या होत्या, त्याचा PA सांगितल्या होत्या. त्याचबरोबर आमदार साहेब असतील, त्यांना देखील आपल्या मागण्या सांगून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आपली पहिली मागणी होती, पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यांचं काय होणार? ज्या लाडक्या ताईंना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, तर त्यांचं नेमकं काय होणार आहे? ज्या लाडक्या ताई EKYC मध्ये अपडेट करता येत नाही, त्यांचं नेमकं काय होणार आहे? 17वा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. बघा, व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवून. लाडक्या ताईंनो, आनंद झालेला आहे. आपली एवढी जी तळमळीची विनंती होती, प्रयत्न होते, झटत होतो, त्याला यश आलेलं आहे. देवाच्या चरणी प्रार्थना आपण करत होतो, त्याला यश भेटलं आहे. लाडक्या ताईंनो, बघा, सगळ्या गोष्टी पुराव्यासकट आहेत. वेळ बघितला तर व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला जे आहे दाखवू शकलो असतो. मात्र तुम्हाला सांगतो मी नेमकं काय घडलं आहे. लाडकी बहीण योजना आहे, पतीची किंवा त्यांच्या वडिलांचे नाव जे आहे की केस केले. आता मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी साधारणपणे लक्षात येतात की पती आणि वडील हयात नसलं तर काय करायचं. बघा लाडक्या ताईंनो, काय प्रश्न विचारायला आपण पत्रकार जे मित्र आहेत त्यांना वेळोवेळी मी या ठिकाणी मागण्या करीत होतो. त्यांना देखील हे प्रश्न सांगितले होते की बाबा, अशा स्वरूपाचा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. 18 तारीख जवळ येत आहे. लवकरात लवकर तुम्ही हालचाल करा. आदितीताई तटकरे यांना, मॅडमला काहीतरी सांगा. अजितदादा पवार असेल, सगळ्यांना आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकलो. आपल्या मागण्या पण दिल्या होत्या. तर याच्या वर ठिकाणी आदितीताई तटकरे मॅडमने मोठी बातमी दिली आहे. तुम्ही बातमी स्वतः ऐका. खूप आनंद लाडक्या ताईंना होणार आहे. बघा, तुमची मागणी करतात, कोणी ऐकते का? तुमचं सरकार ऐकते का? नेमकं तुमच्यासाठी आता पुरावा दाखवणार आहे. लाडक्या ताईंनो, बघा, पुरावा तुमचा गुरुदादा आणि एकदम ठामपणे सांगतोय, आपल्या मागण्या पूर्ण होणार आहे. आणि एकदम जे आहे आपल्याला यश आलेलं आहे. 4 ते 5 लाख महिलांची EKYC प्रक्रिया साईटवर पूर्ण होत आहे. साधारण 1 कोटीपेक्षा जास्त महिला आज बऱ्यापैकी त्यांचं EKYC प्रक्रिया झालेली आहे. त्या लाडक्या ताईंना त्यांचे पहिलं सांगितलं आहे की दररोज 4 ते 4-5 लाखाची ताईंची EKYC होत आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 12 नोव्हेंबर म्हणजेच काय तर 12 तारीख आहे. आता त्यांचं जे काय असेल पुढे जे करायचं, तर 1 कोटीच्या वरच्या लोकांना EKYC मध्ये कसं आणायचं, त्यांच्या काही अडचण असतील का, तर त्यांच्या अडचणीसाठी जे आहे आपण आवाज उठवला होता, कारण त्यांना अडचणी येत होत्या. पण बघा, ते बोलले त्याबरोबर. लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, ही आपली मागणी होती. पहिल्या दिवसापासून ज्यावेळी EKYC सुरू झाली होती, पहिल्या दिवसापासून हा तुमचा भाऊ जे आहे तो त्याच्यासाठी मागणीमध्ये झटत होता. अधिकाऱ्यांशी भेटून जे आहे ते मागणी करत होता. मात्र त्याला कुठेतरी आता यश आलेलं आहे. कारण ज्या ताईचे वडील वारलेले आहेत, जे ताई अविवाहित आहे किंवा जे ताई विवाहित आहे, नवरा डिवोर्स दिलेला आहे किंवा नवरा नाही, वडीलही नाही, मग त्यांनी काय करायचे होते? तर म्हणजे काय तर साधारण 1 कोटीपेक्षा जास्त महिला आज बऱ्यापैकी त्यांचं EKYC प्रक्रिया झालेली आहे, त्या करू शकला. कारण ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे किंवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजेच काय तर महिला त्यांच्या वेबसाईटवर कशा पद्धतीने जे आहे ऑप्शनच नसल्यामुळे EKYC करू शकत नव्हत्या. मग त्यासाठी काय करायचं, हा सतत प्रश्न जे आहे महिला विचारत होत्या. आणि आम्ही हातबल होतो, आपलं ऐकलेलं आहे त्यांनी. ऑप्शन मी तुम्हाला भागच बनलं होतं की सरकारला आपण हे डायरेक्ट त्यांच्या जे आहे पर्यंत पोहोचू शकतो, कारण त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या होत्या. ठिकाणी बघा, मुंबईची महिला बालविकास अधिकारी डायरेक्ट मुख्य अधिकाऱ्यांशी पण चर्चा झाली. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला यश आहे. जर ते पती एक्सपायर झाले असतील तर त्यांचा डेथ सर्टिफिकेट आहे का? तुमचे वडील एक्सपायर झाले असतील तर तुमच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट आहे का? जर तुम्ही पतीपासून वेगळे राहत असाल तर त्यांच्यापासून डायव्होर्स सर्टिफिकेट आहे का?
आता बऱ्याच लाडके जे आहे तर परत म्हणतील की सर आम्ही आमच्या पतीपासून लांब राहतो पण अजून डायव्होर्स सर्टिफिकेट आमच्याकडे नाही आहे. आम्ही सर फक्त वेगळं राहतो अजून. आमच्याकडे काही सर्टिफिकेट नाही आहे. तर लवकरात लवकर ते सर्टिफिकेट काहीतरी काढून घ्या. तुम्ही जिथे राहता त्याच्याकडून काहीतरी काढून घ्या. म्हणजे जे तुम्हाला जोडता येणार आहे. ऑप्शन सरकार निर्माण करणार आहे. पहिली गोष्ट आपल्या मागणीसाठी या ठिकाणी यश आलं आहे. सरकारने ऑप्शन लवकरात लवकर जे आहे देणार आहे. अशा स्वरूपाचं वक्तव्य तुम्ही स्वतः ऐकलं असेल. अजितदाई जे आहे स्वतः म्हणतात की आता जे आहे डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स पेपर अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तेथे ऑप्शन तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर बदल करण्याची गरज आहे त्या प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत. ज्यामुळे साधारणपणे सर्व पात्र महिला आहेत त्या लाभार्थींना वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी जे आहे प्रयत्न करत आहोत. कारण आमचा उद्देश 18 ते 65 वयोगटातील सर्व लाडक्या बहिणींना लाभ देणं आहे किंवा त्यांना कट करणं नाही. बघा लाडक्याताईंनो, 18 नोव्हेंबर शेवटची डेट होती. लाडकीताई आपल्या स्थगितीचा पूर्ण जो मुद्दा होता तो आपण मांडला होता. लवकरात लवकर ठिकाणी मुदतवाढ भेटली पाहिजे. कारण 18 नोव्हेंबरमध्ये 5-6 दिवस उरले. आता हे सर्टिफिकेट काढायला एवढा वेळ लागतो. मग ह्या सर्टिफिकेटमध्ये जे आहे वेळमध्ये आपण कसं काय करू शकतो. त्यामुळे जर नवीन कोणी चॅनलवर सबस्क्राईबमध्ये असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी मदतीला आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, बघा खूप छान स्वरूपात मागण्या करून जे आहे आपण पूर्ण करून घेतो बघा. कारण आपण जे आहे तुमच्यासाठी नेहमीसाठी प्रक्रियेमध्ये भाग घेत असतो. तर KYCची प्रक्रिया त्याच्यामध्ये जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाच्या परिसरात जे आहे अतिवृष्टी झाली, संबंधित परिस्थिती थोडीशी आतबल झाली. मग त्यामुळे काय करावं, कागदपत्रे त्यांना कमवावी लागली. त्या पुराच्या परिस्थितीत जर संदर्भात निर्णय हा आम्ही एक्सटेन्शन देत मुदतवाढ देणे हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. म्हणजेच काय तर त्यासाठी मुदतवाढ भेटावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्हाला मग मराठवाडा, विदर्भ त्यांनाच भेटणार आहे का, असं होत नाही लाडक्याताईंनो. ज्यावेळेस तुम्हाला KYC करत असता त्यावेळी आधार कार्ड टाकत असतात त्यावेळी तुमचे प्रदेश वगैरे निवडले जात असतात. त्याच्यामुळे काळजी करू नका. आता हे सरसकट आपण करूया, सांगूया. आणि यासाठी परत एकदा जे आहे आपल्याला तारीख वाढली पाहिजे आणि तारीख वाढून जे आहे आपल्याला यामध्ये पटापट जे आहे KYC करता आली पाहिजे. यासाठी एक शेवटचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. बघा मी सांगितलं होतं की आपलं काम करून घ्या. स्वतः म्हणाले की आदितीताई तटकरे की यामध्ये जे आहे असं ऑप्शन देता येतं. मुख्यमंत्री पण मी डायरेक्ट बोलणार आहे असं आदितीताई जे आहे सांगत होत्या. ज्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत बघा. कारण त्रुट्या खूप आहेत आणि त्रुट्या असल्यामुळे तिथेच आत्तापर्यंत तुम्ही त्यावर निकाल दिला नव्हता. आता निकाल दिल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतंय की महिला व बालविकास विभाग मुख्य अधिकारी मुंबई या ठिकाणी आपण कॉल करून संदर्भात जे आहे माहिती घेतली होती की बाबा यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन काढायचं का नाही. कारण यामध्ये लाडक्याताईंना कुठंतरी भरडल्याचं एक फील येत आहे. कारण त्यांच्याकडे जे आहे सगळ्या गोष्टी असून जे आहे तो त्यांना KYC करता येत नाही. मग KYC कशी करायची, तर लाडक्याताईंनो आखरी ती बातमी आली आहे जिचं आपण सगळ्यात आतुरतेने वाट बघत आहोत. आपल्या मागण्या सरकारने ऐकल्या आहेत. होय बहिणींनो, आज मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवत होतो की मॅडमने स्वतः रिपोर्टशी बोलले आहेत आणि सांगितलं आहे की ज्यांचे पती वडील किंवा वडील हयात नाहीत अशा बहिणींसाठी नवीन ऑप्शन वेबसाईटवर काढणार आहोत. बघा मात्र प्रॉब्लेम असा आहे लाडक्याताईंनो की आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वेळ लागू शकतो आणि त्या वेळ लागण्यामध्ये आपल्याला KYCची डेट जी आहे एक्सटेंड झाली पाहिजे आहे. यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण 18 तारीख आता 5 दिवसावर उरलेली असल्यामुळे आपल्याला तीही गोष्ट जमून घ्यावी लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.